नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी। ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केलाय। दरम्यान शरद पवार, अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली, तर उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। ही तीन दृश्य पाहतोय। सकाळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली, तर आता काही वेळापूर्वी दुपारी 3 वाजता अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे भेट घेतील। देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी उपोषण। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं असं आढाव म्हणाले। पैसे वाटप करणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणं अनाकलनीय असल्याचा आढाव म्हणाले। विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण, आढाव यांचा आरोप। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला। विधानसभा निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली। ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यात वेगळा निकाल लागला असाही बाबा आढाव यांचा आरोप आहे। 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला। लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध तर घेतलाच पाहिजे। आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो। बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या। त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। जनतेचाच रोल आहे। जनता म्हणतच होती की लोकसभेला काही विधानसभेला दाद आला। आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही। माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली ते सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे। आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार?